नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचंय. तुमच्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. जेणेकरून तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. तुम्हाला आवडल्यास तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. हे जे रीडिंग आपण करत असतो ते टाईमलेस असतात. म्हणजे काय? तर जेव्हा कधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याकरिता काही ना काही संदेश असणार आहे. तुमचे अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला कोणती फाईल सांगते निवडायला, त्याप्रमाणे तुम्ही फाईल निवडा आणि तुमचं रीडिंग पहा. आपण फाईल बनवून घेऊया. प्रत्येक फाईलसाठी कार्ड काढून घेऊया आणि कार्ड शफलिंग झाल्यावर प्रत्येक फाईलचं आपण रीडिंग करणार आहोत. फाईल नंबर 1. तुम्ही जर द मूनच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे हे पाहत आहोत. पहिलं जे कार्ड आहे, मुख्य कार्ड या रीडिंगचं, ते आहे द मून कार्ड. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि 2 मार्ग आहेत तुमच्याकडे. तर तुम्ही काय करायला हवं? यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही कोणत्या मार्गाने जावं किंवा 2 गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेले आहात, अशी जी तुमची स्थिती आहे, थोडीफार भ्रमित स्थिती आहे, तर तिकडे तुम्हाला ब्रह्मांड मार्गदर्शन करणारे. ब्रह्मांड हे रीडिंग तुमच्यापर्यंत याचसाठी पोहोचवतंय, जेणेकरून तुम्ही या स्थितीमधून बाहेर पडू शकाल. तुमच्यासाठी पहिलं कार्ड आहे क्वीन ऑफ वॅन्ड, क्वीन ऑफ पेंटॅकल, क्वीन ऑफ वॅन्ड, क्वीन ऑफ पेंटॅकल. ही कार्ड्स पाहून असं लक्षात येतंय की खूप सारी माणसं तुमच्या जीवनात येणार आहेत आणि ही मोठी माणसं आहेत, उच्च पदावर काम करणारी. किंवा ही तुमची ऊर्जा असेल, तर तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये तर आहात, पण तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत. तुम्ही एका मोठ्या पदावर काम करत आहात, जबाबदारीने काम करत आहात, साहस करत आहात, अनेकांना मार्गदर्शन करताना दिसताय. हे जे मुख्य कार्ड आलंय, ते तुमच्या मनाच्या स्थितीला दाखवतंय, जिथे तुम्हाला काही गोष्टींमध्ये निर्णय घ्यायचा आहे. मग हे तुमच्या करिअर मधले निर्णय सुद्धा असू शकतात. जी काही जबाबदारी तुमच्यावर आहे, तिथे प्रश्नचिन्ह आहे आणि तिथे तुम्हाला ब्रह्मांड आता या रीडिंगद्वारे मार्गदर्शन करत आहे, मार्ग दाखवत आहे. 10 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलंय. हे कार्ड सांगतंय तुमची आर्थिक स्थिती आता चांगली आहे किंवा तुमचा संपर्क वाढतोय, तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ होतीये. स्टार कार्ड आलंय. तुम्हाला आणि ही जी ऊर्जा आहे ती आजची आहे. याचाच अर्थ तुमच्या कामाचा विस्तार आता होतोय. तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये आहात, आत्मविश्वास तुमचा वाढलेला आहे आणि तुम्हाला आशा आहे की आपण जे काही प्रयत्न करत आहोत, त्यामध्ये आपल्याला यश मिळणारच आहे. सगळ्यांचं सहकार्य मिळणार आहे.
7 ऑफ वँडचं कार्ड आलंय, क्वीन ऑफ पेंटॅकल, सॉरी क्वीन ऑफ सॉर्ड, 4 ऑफ पेंटॅकल आणि मार्गदर्शनासाठी हाय प्रिस्टेस आणि द मॅजिशियनचं कार्ड आलंय. इथे ही कार्ड्स काय सांगत आहेत? पहिलं जे कार्ड आहे ते क्वीन ऑफ वँड्स आहे आणि त्याच्या खाली कार्ड आलंय 10 ऑफ वँड. तर जिथे कुठे तुम्ही मेहनत घेतलेली आहे, अनेक गोष्टी एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न केला आहे, तिथे तुम्ही साहस करत आहात. तुम्ही जबाबदारीने तुम्हाला जी संधी मिळत आहे त्याचा उपयोग करत आहात. त्याद्वारे अनेकांचं नेतृत्व तुम्ही करताना इथे दिसत आहात. अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात. शिवाय तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत आहे. तुम्हाला ती सांगतेय तुम्ही काय करायला हवं. यामुळे तुम्ही सकारात्मक सुद्धा आहात. तुम्हाला भ्रमित स्थितीमधून मार्ग मिळत आहे. 7 ऑफ वँडची ऊर्जा क्वीन ऑफ पेंटॅकलच्या खाली आलेली आहे. तर जिथे तुमचा संघर्ष चाललेला, जिथे तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागत होतं, अनेक जण आपल्या विरोधात आहेत, अनेक जण आपल्या विरोधात आहेत, असं एक तुम्हाला वाटत होतं. तिथे तुम्ही क्वीन ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये येत आहात. तिथे तुमचा उपचार होतोय. एखाद्या व्यक्तीद्वारे हा तुमचा उपचार होऊ शकतो. अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, जी तुम्हाला मार्ग दाखवेल, जी तुम्हाला योग्य काय, तुम्ही कोणत्या प्रकारे तुमच्या या स्थितीमधून बाहेर पडू शकता, अशा प्रकारे ती मार्गदर्शन करणारे. आणि ही तुमची ऊर्जा सुद्धा असू शकते, जिथे तुम्ही तुमच्या या संघर्षमय स्थितीमधून बाहेर पडत आहात, स्वतःचा उपचार करत आहात, हीलिंग ऊर्जेशी तुम्ही जोडले जात आहात. 10 ऑफ पेंटॅकलच्या खाली आहे किंग ऑफ क्वीन ऑफ सॉर्डचं कार्ड. तर आर्थिक स्थितीबाबत तुम्हाला स्पष्टता येत आहे. काय आपण करायला हवं किंवा कुठे गुंतवणूक करायला हवी किंवा कशा प्रकारे आपण आर्थिक स्थिती सुधारू शकतो, कामाचा विस्तार करू शकतो, ह्याबाबत तुम्हाला स्पष्टता येत आहे आणि त्याबाबत तुम्ही ऍक्शन घेताना दिसत आहात आजच्या दिवसात. आणि हे तुमच्या पूर्वजांचं स्वप्न सुद्धा असू शकतं. त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. स्टार कार्ड स्टार कार्डच्या खाली आहे 4 ऑफ पेंटॅकल. तर जिथे कुठे तुम्ही खूप सारी गुंतवणूक केली होती, जिथे तुम्हाला असं वाटत होतं की आता आपण इतका पैसा एखाद्या गोष्टीमध्ये खर्च केला आहे, इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर तिथे पुढे काय होणार, एक असुरक्षित भावना जिथे तुमच्या मनात होती, तिथे आता तुम्हाला आशा आहे की तुम्ही खूप काही करू शकता. तुम्हाला अनेक संधी मिळणार आहेत आणि सगळ्यांचं सहकार्य मिळणार आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. हा एक विश्वास तुम्हाला वाटत आहे. हाय प्रिस्टेसचं जे कार्ड आहे आणि मॅजिशियनचं कार्ड, हे कार्ड्स काय सांगतात? ही मार्गदर्शन तुमच्या कामाचा विस्तार होतोय. त्या कामात तुम्हाला काय करायचं आहे? अनेक माणसं तुमच्याशी जोडली जातील, तर त्यांना काय द्यायचं आहे? हे ब्रह्मांड तुम्हाला इथे सांगत आहे. कारण तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये आहात. अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. तुमच्याकडे काही अशा गोष्टी आहेत, की ज्यामुळे लोकं आकर्षित होतील, प्रभावित होतील आणि ब्रह्मांडाचं सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळत आहे. तेव्हा या ऊर्जेचा योग्य उपयोग करा स्वतःसाठी आणि सगळ्यांसाठी. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील.
धन्यवाद. फाईल नंबर 2, तुम्ही जर 6 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे रीडिंग काय सांगतंय? हे सांगतंय की ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे आणि तुम्ही सुद्धा अनेकांना मदत करताना इथे दिसत आहात. कुठली ना कुठली मदत तुम्हाला नक्की मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. पहिलं कार्ड आहे एम्प्रेस. हे कार्ड सांगतंय की एखादी अशी ऊर्जा, एम्प्रेसची ऊर्जा तुमच्या जीवनात येऊ शकते. अशी एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते, जी तुम्हाला अशा प्रकारची मदत करेल, जी तुम्हाला काही ज्ञान देऊ शकते, जी सांगू शकते समृद्धी कशी येऊ शकते. ही ऊर्जा तुमची सुद्धा असू शकते, जिथे तुम्ही ब्रह्मांडाच्या या ऊर्जेला आकर्षित करीत आहात, जिथे तुम्ही आरामदायी जीवन आकर्षित करीत आहात. 9 ऑफ वँडचं कार्ड हे आहे. हे कार्ड काय सांगतंय की जिथे तुम्ही वाट पाहताय, जिथे तुम्ही थकला आहात, तिथे ही ऊर्जा तुम्हाला मदत करणार आहे. तिथे ही व्यक्ती जी एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये स्वतः आहे, ती तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. आणि ही व्यक्ती कशी आहे तर ती प्रेमळ आहे, जिच्याकडे अनुभव आहे, ज्ञान आहे आणि जिला वास्तवाचं भान आहे. अशी एक प्रेमळ ऊर्जा तुमच्या जीवनात येत आहे. 5 ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड सांगतंय की जिथे तुम्हाला आपल्याच लोकांनी दगा दिला किंवा आपल्याच माणसांकडनं तुम्हाला काही कटू अनुभव, तिथे ही ऊर्जा तुमचा उपचार करणार आहे. तिथे ही प्रेमळ ऊर्जा तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. अशा स्थितीमधून तुम्ही कसे बाहेर पडू शकता. 8 ऑफ कपचं हे कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही जी तुमची जुनी ऊर्जा आहे किंवा अशा काही गोष्टी जिथे तुम्हाला दुःख मिळालं, जिथे तुमचं प्रेम होतं किंवा ज्या गोष्टींची आवड, ज्या गोष्टींची सवय तुम्हाला होती, त्या गोष्टी सोडून तुम्ही एका दुर्गम भागात जात आहात. जिथे तुम्हाला ही व्यक्ती भेटणार आहे. जिथे तुम्ही अशा ऊर्जेमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार आहात. ही व्यक्ती, ही ऊर्जा तुम्हाला या वाईट स्थितीमधून बाहेर काढत आहे. हीच ब्रह्मांडाकडून तुम्हाला मिळणारी मदत आहे. जजमेंटचं कार्ड आहे. तुमचं हीलिंग होतंय. हीलिंग कशाच्या बाबतीत होतंय तर जिथे तुम्ही वाट पाहत आहात, प्रतीक्षा करत आहात, अशा तुमच्या स्थितीमध्ये आता वेळ आली आहे प्रगती होण्याची. एखादी अनाउन्समेंट ऐकाल, तुमचे देवदूत काहीतरी जाहीर करीत आहेत, ज्यामुळे तुमची प्रगती होणार आहे. तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत, जे तुम्हाला या हीलिंग मध्ये मदत करत आहेत. एस ऑफ वँडचं कार्ड काय सांगतंय? आजच्या दिवसात एक नवीन सुरुवात होणार आहे. एखादी व्यक्ती जी खूप प्रेमळ आहे, ज्ञानी आहे, अशी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती येणार आहे, जिच्यामुळे तुम्हाला काहीतरी ध्येय कळणार आहे. आपला जन्म कशासाठी झाला किंवा आपल्याला नेमकं आयुष्यात काय करायचं आहे, ते ध्येय आणि त्या ध्येयासाठी एक नवीन सुरुवात तुमची होणार आहे. 5 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आणि त्याच्या खाली 8 ऑफ पेंटॅकलची ही ऊर्जा काय सांगते की जिथे तुम्ही खूप मेहनत घेतलेली, जिथे तुम्हाला आपल्याच लोकांकडनं किंवा काही असे विचार होते, काही नाती होती, जिथे तुम्हाला युद्ध करावं लागलं, त्यांच्या विरोधात जावं लागलं. इकडे
एक सुरुवात होणार आहे. म्हणजे जरी तुम्ही मेहनती असाल, जरी तुम्ही खूप कष्ट करणारी व्यक्ती असाल किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर, एखाद्या कामाला हातात घेतलं, तर मन लावून काम करण्याची तुमची तयारी असते. अशी जर तुमची ऊर्जा आहे, पण आपल्याच लोकांनी किंवा काही असे कटू अनुभव नात्यात आल्यामुळे तुम्हाला जे दुःख मिळालं, त्या स्थितीमधून ब्रह्मांड तुम्हाला बाहेर काढत आहे. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात आजच्या दिवसात येऊ शकते, मार्गदर्शनासाठी किंग ऑफ सॉर्ड आणि फोर ऑफ सॉर्डचं हे कार्ड आलेलं आहे. तर ही कार्ड्स काय सांगताय, ती ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल, जी तुम्हाला खूप काही देऊ शकते, समृद्ध करू शकते, किंवा ब्रह्मांड अशी एक संधी तुम्हाला देत आहे, ज्यामुळे तुम्ही वाईट स्थितीमधून बाहेर पडू शकता. तर त्यावेळी तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, ब्रह्मांडाला काय मार्गदर्शन करायचंय, तर ब्रह्मांड सांगतंय ह्या संधीचा उपयोग करून घ्या. तुम्हाला सुद्धा योग्य ती कृती करणं आवश्यक आहे. तुम्हाला स्पष्टता येईल अनेक गोष्टींमध्ये. तर काय करायला हवं ते करणं महत्वाचं आहे. आणि साहसी बना, जबाबदारीने काम करा. तुम्हाला आता ऍक्शन मोड मध्ये यायचं आहे. फोर ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड सांगताय की तुमची जी काही प्रार्थना होती, जे तुम्ही परमेश्वराकडे मागत होतात, कदाचित तुमचं हे मागणं हेच असेल की या वाईट स्थितीमधून तुम्हाला ब्रह्मांडाने बाहेर काढावं आणि तुम्हाला ब्रह्मांडाची मदत मिळावी. तर तीच मदत तो करत आहे. तुम्हाला आता आरामदायी जीवन जगता यावं, तुम्ही शांतपणे आपलं आयुष्य जगावं, प्रार्थना करता यावी, आपल्या आध्यात्मिक गोष्टींना तुम्ही वेळ देऊ शकाल, यासाठी ब्रह्मांड तुम्हाला या वाईट स्थितीमधून बाहेर काढत आहे. जिथे तुम्हाला दुःख मिळालं किंवा काही अशी स्थिती तुमच्या जीवनात होती, जिथे उपचार करणं महत्वाचं होतं, तो तुमचा मनाचा उपचार आता ब्रह्मांड करणार आहे या व्यक्तीच्या द्वारे. ही जी संधी तुम्हाला मिळते, त्याचा उपयोग करा, कृती करा. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3. तुम्ही जर नाईट ऑफ वॅन्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड काय सांगताय की खूप वेगाने एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे, खूप वेगाने, किंवा तुमचं जे काही ध्येय आहे त्याबाबत आता काहीतरी वेगाने घडामोडी होणार आहेत. तुमच्या स्थितीमध्ये खूप वेगाने परिवर्तन येत आहे. थ्री ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि काय मार्गदर्शन आहे. थ्री ऑफ पेंटॅकलचं कार्ड काय सांगतंय की तुम्ही सगळे मिळून एकत्रितपणे काहीतरी निर्माण करत आहात, किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा, जी एक्सपर्ट व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. त्या व्यक्तीकडनं काही ना काही मार्गदर्शन, ज्ञान तुम्हाला मिळेल. एकत्रितपणे समूहाबरोबर तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात, काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहात. सेवन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे कशाच्या बाबतीत आहे, तर जिथे तुम्ही एखादी गोष्ट जिची वाट पाहत होता, ती गोष्ट आता तुम्हाला प्राप्त होणार आहे. कदाचित या समूहाद्वारे किंवा एखादी व्यक्ती जी खूप वेगाने तुमच्याकडे येते, त्या माणसामुळे, त्या व्यक्तीमुळे तुम्हाला जी तुम्ही प्रतीक्षा करत होता, तिथे जे तुम्हाला हवं आहे ते मिळणार आहे.
डेथ कार्ड काय सांगतंय? खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. प्रतीक्षा संपत आहे, कारण 7 ऑफ पेंटॅकलच्या पुढे डेथ कार्ड आलेलं आहे. प्रतीक्षा संपणार आहे आणि नवी पहाट तुमच्या जीवनात होत आहे. एका नव्या स्वरूपात, नव्या ऊर्जेमध्ये तुम्ही येणार आहात. द हर्मिटचं हे कार्ड काय सांगतंय? जे तुम्ही शोधत होतात ते तुम्हाला आजच्या दिवसात मिळणार आहे. 3 ऑफ कपचं कार्ड आहे. हे एखाद्या समूहाबरोबर राहिल्याने तुम्हाला मिळू शकतं. इथे 3 ऑफ पेंटॅकलचं 3 ऑफ पेंटॅकलचं पण कार्ड आहे आणि 3 ऑफ कपचं पण कार्ड आहे. तर ही कार्ड काय सांगतायत, की एकत्रितपणे समूहाबरोबर जर तुम्ही राहिलात एखाद्या, तर तुम्हाला या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. तर तुमच्यामध्ये परिवर्तन येऊ शकतं. आणि हे सेलिब्रेशन या एकत्रितपणे राहिल्यानेच येत आहे. 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे 7 ऑफ पेंटॅकलच्या खाली. तर खूप सारी समृद्धी ज्याची तुम्ही वाट पाहत होतात, ती आता तुमच्या जीवनात येत आहे. ब्रह्मांडाचा संदेश सुद्धा तुम्हाला मिळू शकतो, ज्यामुळे तुम्ही अधिक समृद्ध होणार आहात, ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता येऊ शकते. तुम्ही अधिक शक्तिशाली सर्वच दृष्टीने होऊ शकता. द वर्ल्डचं हे कार्ड आहे डेथच्या खाली, डेथ कार्डच्या खाली. तर परिवर्तन, खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे आणि तुमच्या कामाचा विस्तार होतोय, आत्मविश्वास वाढतोय. अनेक जण तुमच्याशी जोडली जात आहेत, संपर्क वाढतोय. द हर्मिटचं हे कार्ड आणि त्याच्या खाली द एम्पररचं कार्ड. तर जिथे कुठे तुम्ही शोध घेत होतात, कशाच्या बाबतीत, जे काही तुम्ही शोधत होतात, तिथे एखादी व्यक्ती येऊ शकते. एम्पररचं कार्ड सांगतंय की ही अशी व्यक्ती आहे जी अनुभवी आहे, जी स्वतःच्या तत्वांना महत्व देणारी आहे किंवा जी शिस्तप्रिय आहे. अशी एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते, जी तुम्हाला मार्ग दाखवणार आहे, जी तुम्हाला तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येण्यासाठी ज्या गोष्टीचा तुम्ही शोध घेत आहात, तिथे ही व्यक्ती मदत करत आहे. मार्गदर्शनासाठी जी कार्ड्स आली आहेत ते आहेत 9 ऑफ सॉर्ड आणि क्वीन ऑफ कप. तर तुम्हाला ब्रह्मांड काय सांगताय, की तुम्ही या कार्ड मध्ये ज्याप्रमाणे ही व्यक्ती खूप विचार करतेय आणि त्रस्त आहे, त्याप्रमाणे जर एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही अति विचार करत असाल, तर तो अतिविचार न करता तुम्ही रिलॅक्स राहा. तुम्हाला ब्रह्मांड मदत करणार आहे. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात खूप वेगाने येत आहे. परिवर्तन येण्यासाठी ही स्थिती निर्माण होत आहे तुमच्या जीवनात. ही तणावपूर्ण स्थिती सुद्धा असू शकते किंवा खूप वेगाने झाल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की इतक्या पटापट कसं करावं. पण तुम्हाला हे करावं लागेल. यातूनच खूप मोठं परिवर्तन येणार आहे. तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे. खूप सारी समृद्धी येणार आहे. क्वीन ऑफ कपचं हे कार्ड काय सांगतंय? जर तुम्ही खूप चिंता करत असाल, तर एखादी स्त्री तुमच्या जीवनात येऊ शकते, जी तुमचा उपचार करणार आहे, जी तुम्हाला खूप सारं प्रेम देणार आहे आणि ही गोष्ट आजच्या दिवसात खूप वेगाने होणार आहे. परिवर्तन येतंय, कामाचा विस्तार होतोय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. एखादी व्यक्ती तुमच्या
ह्या स्थितीमधून तुम्हाला बाहेर काढेल. जी नकारात्मक ऊर्जा आहे ती या व्यक्तीमुळे निघून जाणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.